जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रो. सोयाबीन कापूस अनुदान यासाठी तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाहीये. माहिती काय आहे सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना KYC करण्याचे आवाहन. मित्रहो, खरीप हंगाम 23 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी KYC करणे आवश्यक आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही KYC केली नाही त्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधून आपली KYC करून घ्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मित्रहो, राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 रुपये, तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य अन्य राहील, असे आवाहन करण्यात आले होते. आता हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. यासाठी सर्वसाधारण 96 लाख खातेदारांपैकी 68 लाख खातेदारांनी आपले आधार संमती पत्र दिले नाहीत. यापैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जोडले आहेत. त्यांचे KYC करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त 21.38 लाख खातेदारांनी त्यांचे आधार KYC करणे आवश्यक आहे. यापैकी 2.30 लाख खातेदार यांनी 25 सप्टेंबर 2024 अखेर KYC पूर्ण केली आहे. आता या व्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदार यांनी आपल्या या महालॉगिनच्या पोर्टलवरती जाऊन खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन KYC करून घ्यायची आहे. आता मित्रहो, ज्या शेतकऱ्यांची KYC करावायची आहे त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा. कृषी सहाय्यक त्यांचे लॉग इन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदारांच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या OTPच्या माध्यमातून KYC करतील. आणि तसेच शेतकरी सुद्धा स्वतः पोर्टलवरती जाऊन OTPच्या माध्यमातून देखील किंवा बायोमेट्रिकच्या माध्यमातून देखील ही जी KYC आहे ती करू शकता, किंवा सेवा सुविधा केंद्रात CSC मध्ये जाऊन देखील तुम्ही KYC करू शकता. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेटस येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईल प्राप्त OTP किंवा CSC केंद्रातील बायोमेट्रिक मशीनच्या माध्यमातून ते KYC पूर्ण करू शकतात. आता शेतकऱ्यांनी तात्काळ ही KYC करून घ्यावे, असे आवाहन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहेत.